दरम्यान नाशिक मुंबई आग्रा महामार्ग ठप्प झालेला आहे। 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत। हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा निघालेला लॉंग मार्च आणि रस्त्याच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे आणि वाहतूक कोंडीमुळे सुट्टीच्या दिवशी नाशिक मुंबई अपडाऊन करणारे नागरिक चांगलेच त्रस्त झालेले आहेत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे आणि या आदिवासी लॉंग मार्चच्या आयोजकांनी नाशकात मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली। पोलीस परेड मैदानावरती प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान ही भेट घेण्यात आलेली आहे। माजी आमदार JP गावित आणि गिरीश महाजन यांच्यात जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली। तर दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे लाल वादळ आपल्याला बघायला मिळतंय, भव्यसा मोर्चा बघायला मिळतोय। मात्र या मुख्य हायवेवरती वाहतूक कोंडी सुद्धा तितकीच मोठी झालेली आहे। जवळपास 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत। मुंबई नाशिक आग्रा असा हा महामार्ग आहे, तो ठप्प झाला आहे। जवळपास 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा बघायला मिळत आहेत। हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा निघालेला हा लॉंग मार्च आणि रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। या वाहतूक कोंडीमुळे सुट्टीच्या दिवशी बरेच लोक नाशिक मुंबई अपडाऊन करत असतात। यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झालेले आहेत। अनेक लोक रस्त्यावरती अडकून पडलेत। मात्र दुसरीकडे आपण बघतोय शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक ते मुंबई असा हा लॉंग मार्च काढला जातोय। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। लक्ष्मण, आपण बघतो एकीकडे प्रचंड मोठं लाल वादळ बघायला मिळतं, तर दुसरीकडे रस्त्यांवरती वाहनांच्या मोठ्या रांगा बघायला मिळत आहेत। अमित, मी आता नाशिक मुंबई महामार्गावरती आहे आणि माझ्या एका बाजूला मुंडेगाव आहे आणि मुंडेगावच्या अगदी समोरच्या बाजूला नाशिक मुंबई महामार्ग अशा पद्धतीनं पूर्णतः ठप्प झालेला आहे। जवळपास 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे। खरं तर नाशिकच्या कळवण तालुक्यामधून निघालेलं जे लाल वादळ आहे ते आता मुंबईच्या दिशेनं जात आहे आणि मुंबईच्या दिशेनं हे लाल वादळ जात असताना या लाल वादळामध्ये जवळपास 25 ते 30 हजार महिला आणि 25 ते 30 हजार पुरुष असे जवळपास 50,000हून अधिक नागरिक जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आणि त्यामुळे या सगळ्या मोर्चेकऱ्यांमुळे हा वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे। नागरिक जे आहे ते पूर्णतः वाहनांमध्ये अडकलेले आहे। आपण या नागरिकांची संवाद साधूया। किती वेळापासून ट्रॅफिकमध्ये अडकला तर काय? 2 तासपासून मध्ये अडकलोय। कुठून कुठे चालले, कुठे गेले? आम्ही नाशिक मधून सुरू केलेलो, पण इथे साऊथ मुंबईला जायचंय, आता कधी पोहोचणार काय माहिती। कशाला आले ते नाशिकला? आम्ही इथे राहायचो, मेडिकल आहे मी, तर त्याच्यामुळे आपण बघतोय अशा पद्धतीनं वाहनांच्या लांबच लांब ज्या रांगा आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। सगळे नागरिक जे आहे ते वाहनांमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। ही दृश्य नाशिक मुंबई महामार्गावरची आहे। नाशिकहून मुंबईला जाणारी वाहतूक जी आहे ती एका बाजूने पूर्णतः बंद झालेली आहे, तर दुसरीकडे मुंबईहून नाशिकला येणारी जी वाहतूक आहे ती देखील ठप्प झालेली आहे। जवळपास आपण ज्या ठिकाणी आता मी उभा आहे इथून पुढे 10 किलोमीटर एका बाजूला आणि इथून मागच्या बाजूला 10 ते 12 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी जी आहे ती जाम झालेली आहे। सगळी लोक जे आहेत ते या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहे, ज्यामुळे लहान मुलांचे, ज्येष्ठ नागरिकांचे जे आहे ते प्रचंड हाल होत आहे। ॲम्ब्युलन्स जे आहे त्या देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याचं काही वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं। हे सगळे मोर्चेकरी आंदोलन करते जात आहे। आपल्या या सगळ्या आंदोलनामुळे, मोर्चामुळे मोठी ट्रॅफिक जाम झाली आहे। जाम झालेला आहे, जाम. किती वेळापासून ट्रॅफिकमध्ये तुम्ही पण? आम्ही सकाळपासून ट्रेन कुठून आले, काय मागण्या आहे तुमच्या? आमचं हे म्हणजे बरेच मागण्या आहेत। फलाट बदल आहेत आणि काही पाण्याबद्दल आहेत, असे बरेच मागण्या आहेत। 10-12 मागण्या आहेत। आपण बघतोय काही मोर्चेकरी जे या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी वाहनांनी येत आहे ते देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहे। पुन्हा एकदा ही मागची देखील आपण दृश्य बघणार आहोत। अशा पद्धतीनं वाहतूक कोंडी जी आहे ती पूर्णतः झाल्याचं पाहायला मिळतंय। पूर्णतः नाशिक मुंबई महामार्ग पूर्णतः ठप्प झालेला आहे। वाहनांच्या लांब लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहे। जवळपास नाशिकहून मुंबईच्या दिशेनं 15 ते 20 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या। अर्थात मोर्चा ज्या दिशेने जातोय त्या दिशेने 15-1 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत, तर नाशिकहून मुंबईच्या दिशेनं जी वाहतूक येते किंवा जी ट्रॅफिक येते ती देखील 20-25 किलोमीटरपर्यंत जाम झालेली आहे आणि त्यामुळे नाशिक मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय। यास आपण एका बाजूला जर बघितलं तर अशा पद्धतीने रस्त्यांची कामं चालू आहे, ठिकठिकाणी पुलांची कामं चालू आहे आणि ही रस्त्यांची आणि पुलांची कामं सुरू असल्यामुळे हा सगळा महामार्ग जो आहे तो ऑलरेडी एकेरी वाहतूक जी आहे ती या ठिकाणी सुरू होती। ही एकेरी वाहतूक सुरू असताना दुसरीकडे मात्र हे लाल मोर्चा जो आहे तो याच महामार्गावरून जातोय। सिंगल रोड आहे आणि हा सिंगल रोड असल्यामुळे नागरिकांना वाहनं काढता येत नाहीये। पोलिसांना देखील वाहतूक डायव्हर्शन करायचं असेल तर
तर ते कुठल्या रस्त्यावर करायचं असा प्रश्न पोलिसांसमोर आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने हे नागरिक जे आहेत ते वाहनांमध्ये अडकले. आपण त्यांच्याशी बोला. किती वेळ झाला ट्रॅफिकमध्ये? साधारण 3 तास झाले. कुठे चालले तुम्ही? आम्ही गोटी ताई किती वेळ झाला ट्रॅफिकमध्ये आजी? 2 वाजेपर्यंत बसले आम्ही. 2 वाजेपर्यंत बसले. काय तरच नाही. गोटीला जायचंय. हा? पाणी बी नाही का प्यायला तिथे? पाणी नाही प्यायला. पाणी नाही प्यायला. आम्ही घरी कसं जायचं सांगा. टाइम झालाय ना आम्हाला जायला. कसाऱ्याला जायचंय. कशाला गेलो होते नाशिकला? नाशिकला नाही गोंद्याला बसलो. गोंद्याला बसले. गोंद्याला गेलो होतो बाबा आम्ही. तिथं चालय. गोंदे आपण बघतो हे गोंदे अर्थात ह्या जिथे आता हे लोक अडकले तिथून अवघ्या 2 किलोमीटर 3 किलोमीटर ते गोंदे गाव आहे. त्या गावातून इथपर्यंत यायला लक्ष्मण, आपण एकीकडे बघतोय की मोठ्या प्रमाणात रस्त्याचं सुद्धा काम सुरू आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय महामोर्चा. मात्र या सगळ्यामध्ये आपण जी दृश्य सध्या बघतोय त्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स सुद्धा यामध्ये अडकलेली आहे. या ॲम्ब्युलन्समध्ये काही रुग्ण आहेत आणि ही ॲम्ब्युलन्स या सगळ्या ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहे, वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आपल्याला बघायला मिळते. लाँग मार्चमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे, तर दुसरीकडे रस्त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक आपण बघतोय आणि या एकेरी वाहतुकीवरतीच प्रचंड वाहनांची गर्दी झाली, वाहतूक कोंडी झाली आणि या वाहतूक कोंडीमध्येच आता एक ॲम्ब्युलन्स अडकल्याची दृश्य सुद्धा आपल्याला समोर दिसत आहेत.